बाळासाहेब काशीनाथ गावंदे, गाव चैतन्यपूर, अकोले तालुका, अहिल्यानगर. काय झालेलं नक्की तुम्हाला? काय नाही, पहिलं मला जरा उन्हाळ्या लागल्यासारखं असं वाटलं होतं. मग त्याच्यावर मग मी असंच महिनाभर म्हणलं उन्हाळे लाल लगे यायची. मग त्याच्यावर म्हणलं मग जरा थोड्या चौकशी करावं. मग आळा फाट्यावर मग सोनोबार फेर केलं. मग एक जण सांगितलं म्हणले इथं हॉस्पिटलमध्ये बा मोफत हे मुतखडा, तिथं ही शेमेचा मुतखड्याचं तिथं हे निघालं, सोनोबार फेर केलं. त्याने हॉस्पिटलमध्ये मोफत हे होते. म्हणजे सनमचं डॉक्टर येते ते करतात. म्हणलं काय हरकत नाही. मग तिथं मग गेलो. तिथं मग ते रक्ताच्या तपासण्या केल्या. त्याने ते माझ्या कागद ठेवून घेतली. त्यांनी 4 दिवसांनी बोलावलं. तिथं 3 दिवस काढलं. तिथं ऑपरेशन ते केलं. पण मला ते त्रास झाला जरा, थोडा गोरामध्ये चमकायचं. 2 दिवसांनी मला जरा ते चैनच पडा. त्यांना म्हणलं मला काय सोडू नका. ते म्हणजे काय ना गोळ्या बिळ्या घेतल्यावर नीट होईल. मग म्हणलं नाही नीट व्हायला. मग म्हणलं आता ते का मला काही इलाज चाला नाही. मग गाडी बोलावली. मला ते फार उष्णता वाढेल होती रे. घरी गेलो. घरी काय मला काय दम निघाली. मग आमचे भाऊ आहे बंधू हे आले होते. मग मला बघायला म्हणले इथं यागळे दिसते. मग त्याने पाहिलं. मग म्हणलं दवाखान्यात. मी म्हणलं मग सर नारंगावला गेलं पाहिजे आता. कारण ते आम्ही नाच सोडून दिला. मग नारंगावला म्हणलं इथं सूर्यकांत. त्यावेळेस तुमच्या शरीरावर काय लक्षणं दिसत होते? लक्षणं मग मा पोट जाम झालेलं होतं. मला फार असं उष्णता वाढेल होती. असं त्रास चालू होता पोटामध्ये, आज जाम पोट. नेटकीच ते 3 दिवस तिथं हे झालेलं होतं ना, ते मुतखड्याचं ऑपरेशन. नारंगावला मग इथं मग ॲडमिट केलं झालं. मग मी इथं मग इथं याने उपचार चालू केले. मग मला मग झालं, मग फरक झाला मला. आता जवळजवळ महिना, आता 15 दिवस झाले सोडायला मला. तुमचं इथं ऑपरेशन झालं? ऑपरेशन झालं नाही इथं. मग काय निघालं ऑपरेशनमध्ये? ते आता मला नाही सांगता येतं. पण ते आडी पडली होती, म्हणजे पोटात पीळ पडेल होता. हाताड्याला पीळ पडेल होता. मग बाकीचं मग म्हणजे ऑपरेशन करावं लागलं. म्हणजे घ्या करून. ती एक पोरं आहे, ती एक शेमा म्हणून, तिने एक तो दीपा म्हणून आहे. त्याने एवढी माझी सेवा केली रात्रीचं, फार विचारताच हे नाही. म्हणजे एवढं टापलं आखाच भारी. म्हणजे आख्या टापणीची आहे. पण त्या दोन्हीनं म्हणजे रात्रभर आहे फार मला चांगलं हे. खरं तर ज्यावेळी ते आले त्यावेळी भयंकर अत्यवस्थ परिस्थितीमध्ये पेशंट होतं. अत्यंत सिरियस होते. आले त्यावेळी त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन फक्त 60% होता. पल्स BP नॉट रेकॉर्डेबल होता. अशा परिस्थितीमध्ये पेशंट आल्यानंतर आम्ही अर्जंटली सगळ्या तपासण्या केल्या. तपासण्यामध्ये असं लक्षात आलं की पेशंटला निमोनिया पण झालेला आहे आणि आतड्यांना पीळ आणि थोडंसं सेप्टिक पण झालेलं आहे पोटामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये कसं होतं, फक्तच पोटाचा प्रॉब्लेम असता तर आम्ही लवकर पेशंट स्टेबल करून लगेच ऑपरेशनला घेऊ शकलो असतो. पण न्यूमोनिया असल्यामुळे आणि ऑक्सिजन कमी असल्यामुळे त्यांना ऑपरेशनला लगेच घेणं पण आम्हाला शक्य नव्हतं. अशा वेळी आम्ही प्राथमिक उपचार केले. पेशंटला चांगलं सेटल केलं. पेशंट सेटल व्हायला साधारणपणे 8-9 दिवस लागले. मग बऱ्यापैकी ऑक्सिजन वगैरे वरती आलं. तरी तो पेशंट थोडासा कॉम्प्रोमाइजच होता. पण म्हटलं आता फार दिवस पण आपल्याला ठेवता येणार नाही असं पेशंट, कारण आता परत पेशंटची कंडिशन खराब व्हायची. मग आम्ही त्या पेशंटचे नातेवाईक म्हणजे त्यांचे भाऊ हे माझ्या ठाम पाठीशी राहिले. मला म्हणाले डॉक्टर तुम्ही काय असेल तो निर्णय घ्या, पेशंटला बरं करा आणि उद्या काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही आहोत, काही काळजी करू नका, असे त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आणि त्यामुळे मी पेशंटला ऑपरेशनला घेतलं. ऑपरेशन घेतलं त्यावेळेला साधारणपणे 2-2.5 लिटर पू निघाला पोटातून. आतड्याला छिद्र होतं, लहान आतड्याला छिद्र होतं. मग आम्ही पूर्ण पोट क्लीन करून ते छिद्र व्यवस्थित ग्राफ्ट केलं आणि क्लीन करून परत पेशंट बाहेर घेतला ऑपरेशनमधून. आणि ऑपरेशनला पेशंटने व्यवस्थित साथ दिली. त्यानंतर आम्ही पेशंटला तोंडाने किंवा सलाईन, तोंडाने काहीही दिलं नाही तर त्याला आम्ही सलाईनमधूनच सगळं अन्न पुरवत होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मग पेशंट साधारणपणे त्यानंतर एक 7-8 दिवसानंतर बरा होत चालला. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो साधारणपणे पेशंट माझ्या 28 दिवस होता, त्यातले 25 दिवस पेशंट ऑक्सिजनवरतीच होता. आणि नंतर पेशंटची कंडिशन चांगली झाली आणि पेशंट आज एकदम छान होऊन परत माझ्याकडे आलेला आहे. आणि खरं तर हे आमचे प्रयत्न तर आहेतच, परंतु याच्यामध्ये आमचे प्रयत्न आहेत, माझा स्टाफ आहे, त्यात प्रामुख्याने म्हणजे सारिका सिस्टर असतील किंवा आमचा दीपक असेल
किंवा आमच्या 2 डॉक्टर आहेत, डॉक्टर प्रगती आणि डॉक्टर आदिती, ह्या सगळ्यांचं खूप साथ होती. अधिक पेशंटचं स्वतःचा हिंमत आणि स्वतःचा विश्वास हा खूप उपयोगी पडलेला आहे. कारण स्वतः पेशंटच ज्यावेळी सिरियस झाले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मला डॉक्टर जोशींकडे न्यायचं, कारण ते पोटाचे डॉक्टर आहेत आणि खूप चांगलं करतात. आणि त्यांच्या बंधू आणि त्यांची सूनबाई आणि त्यांची मुलगी ह्या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि आज आम्हाला हा चांगला दिवस दिसतो आहे. ही खरं तर आमचे प्रयत्न आणि देवाची कृपा आहे. हे खरं तर आश्चर्यच आहे. नमस्कार, माझं नाव कारभारी धोंटीबा गवांदे, गाव चैतन्यपूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. त्यांना नारायणगावला आणलं जोशी हॉस्पिटलला. हो. त्यानंतर मग डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं? आता त्यांना नारायणगावला आणल्याच्या नंतर आम्ही म्हणजे काय झालं की घरूनच आम्ही निघताना विचार करत होतो की आता यांना तर पोट जाम झालेलं, चुकीचं म्हणजे पहिल्या हॉस्पिटलमधून ते आजारीच घरी आणले असं म्हणावं लागेल. कारण 3 दिवस त्यांचं पोट पूर्ण लॉक झालेलं आणि मग आता पोटात काय असणार आहे आपल्याला काय कळणार तपासणी केल्याशिवाय. म्हणून आम्ही थोडंसं विचार केला आणि मग तेच मला म्हटले डॉक्टर सूर्यकांत हॉस्पिटल जोशी डॉक्टर त्यांच्याकडे मला घ्या, तिथं आपण तपासणी करून काय झाली मला कळेल. मग इथं आम्ही एवढे याच्यात क्विक आलो की परिस्थिती एवढी गंभीर होती की आम्हालासुद्धा असं वाटत होतं का काय होईल आणि काय नाही. आणि इथं आणल्यावर डॉक्टरांनी बघितलं केस क्रिटिकल. मग त्यांनी ते लगेच नाकावाटा नळ्या लावून पोट साफ केलं आणि साफ केल्याच्यानंतर मग ज्या बाकीच्या तपासण्या केल्या, ते काय MRI वगैरे काय जे असेल त्या तपासण्या केल्या, त्याच्यात असं निष्पन्न आलं की पोटाला पीळ पडलेलं आहे. हो, आतड्याला पीळ पडलेलं आहे. पण ते आता ओके झाले. पण मी तर डॉक्टरांच्या बाबतीत हे सांगेल, मला अजून पंढरपूरचा पांडुरंग तर काय भेटला नाही, पण मला ह्या चुलत भावाला जे एवढं पांडुरंगाप्रमाणेच ते मला भेटले आणि ज्या वेळेला त्यांनी हे करून ते पार पांडुरंगाप्रमाणे मला भेटले आणि ते भाऊ त्यांनी अगदी ओके आज ओके केला असं मी एवढंच म्हणेन. आरती अमोल गवांदे. माझ्या सासऱ्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती तेव्हा आम्ही ते हॉस्पिटलला जेव्हा आलो त्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये खूप अशी सुधारणा झाली. इथला स्टाफ, इथले डॉक्टर खूप छान असं त्यांनी पेशंटची आमच्या काळजी घेतली. खूप छान असे उपचार झाले. अनुभव म्हणजे चांगलाच होता. म्हणजे इथं हॉस्पिटलला जे नर्स स्टाफ आहेत ते पण खूप काळजी घेतात आणि डॉक्टर म्हणजे वेळच्या वेळेत विचारपूस करणं, म्हणजे निम्म्या रात्रीचं पण ते म्हणजे राऊंडला यायचे आणि म्हणजे पेशंटची चौकशी करायची. हे आम्हाला खूप भारी वाटलं आणि सगळं म्हणजे दवाखान्यात पण असं स्वच्छता असं सगळं छान वाटलं आम्हाला. तर आमच्या वतीने म्हणजे जोशी डॉक्टर आणि त्यांच्याबरोबरचे सगळे स्टाफचं हे म्हणजे आम्ही आभार व्यक्त करतो.